मनसुख हिरेन यांची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होतं का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय आणि त्याचं उत्तर अनिल देशमुख देणार नाहीत असंही सांगितलं। एबीपी माझ्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा सवाल केलाय। त्यांच्या या प्रश्नामुळे पुन्हा एकदा मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यावेळेचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्या सरकारचे पालक शरद पवार यांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आज याच विषयावरती बोलू। सचिन वाझे आणि त्याच्या सहकार्याने ठाण्यातल्या व्यापारी मनसुख हिरेनची हत्या केली होती। त्याची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार ही अंबानीच्या बंगल्यासमोर स्फोटकं ठेवण्यासाठी वापरली होती। हे पाप उघड होऊ नये म्हणून त्याची हत्या झाली होती, हे तुम्हाला माहिती असेलच। हिरेनच्या हत्येसंदर्भातल्या चांदीवाल आयोगाच्या अहवालावरती अजूनही कारवाई का झाली नाही? उद्धव ठाकरेंनी हत्यारांना पाठीशी का घातलं, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। यावरून महाविकास आघाडीच्या काळात गृह खातं किती आणि कसं बदनाम झालं होतं तेही समजतं आणि पुन्हा हेच लोक सत्तेत आले तर पुढे काय होणार याचाही अंदाज येतो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या काळातल्या या काळ्या अध्यायावरती थोडासा प्रकाश टाकू। यासाठी आम्ही थोडासा रिसर्च केलाय, त्याचा स्रोतही तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला तुमचं मत बनवणं सोपं जाईल। घेऊन टाकची रिसर्च टीम यासाठी परिश्रम घेत असते, त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करून या परिश्रमाला पोचपावती द्यावी ही नम्र विनंती। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर। मनसुख हिरेन या व्यापाऱ्याचा खून झाला होता हे तुम्हाला आठवत असेलच। मी मगाशी सांगितलं की त्याची हत्या का झाली होती आणि हा व्यापारी कोण होता। त्यावेळी होतं महाविकास आघाडीचं सरकार, मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे। ज्या सचिन वाझेला ख्वाजा युनुस या सॉफ्टवेअर इंजिनियरच्या खोट्या चकमकीत हत्या केल्याच्या आरोपावरून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं, त्याच सचिन वाझेला उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पोलीस सलात घेतलं होतं। आता ठाकरेंनी घेतलं होतं की अनिल देशमुखांनी, हा चर्चेचा प्रश्न आहे, पण मुख्यमंत्री म्हणून तर उद्धव ठाकरेच होते, त्यामुळे नैतिक जबाबदारी ही त्यांचीच आहे। हा सचिन वाझे हप्ता गोळा करत होता, त्याच्या मोटारींमध्ये पैसे मोजण्याचं मशीन सापडलं होतं वगैरे गोष्टी तुम्हाला आठवत असतील। अशा सचिन वाझेवर जेव्हा माध्यमांनी टीका करायला सुरुवात केली होती तेव्हा हेच उद्धव ठाकरे त्याच्या मदतीसाठी उभे राहिले होते। विधानसभेत बोलताना ते म्हणाले होते की सचिन वाझे काय लादे नाही का, म्हणजे तो काही दहशतवादी नाही असं त्यांना म्हणायचं होतं। पण नंतर सचिन वाझेची कृत्य समोर आल्यानंतर तो तर दहशतवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक होता हे जनतेला समजलं होतं। अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवली गेली, त्यासाठी मनसुख हिरेनची कार वापरली गेली। ती कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसली। मग या कारवरून पुढचा तपास होईल आणि खरे आरोपी सापडतील या भीतीनं मनसुख हिरेनचं अपहरण करण्यात आलं। त्याचं अपहरण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी अर्थातच त्याची तक्रार पोलिसांमध्ये केली। ही तक्रार माध्यमांपर्यंत पोहोचली, त्याच्या बातम्या झाल्या, ब्रेकिंग न्यूज झाली, त्याच्या घरच्यांच्या मुलाखती झाल्या। त्यात त्यांनी सचिन वाझे आला होता आणि मनसुख हिरेन त्यांच्या सोबत गेल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यावेळी विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं। त्यावेळी विरोधी पक्षनेता असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला या घटनेबद्दल धारेवरती धरलं होतं। त्यावेळी हाऊसमध्ये बोलताना त्यांनी मनसुख हिरेन बेपत्ता असून त्यांचं अपहरण झालंय का आणि त्याची हत्या तर झाली नाही ना, असा प्रश्न सदनात विचारला होता आणि पुढच्याच दिवशी हिरेनचा मृतदेह सापडला होता। हे सगळं रेकॉर्डवरती आहे। आज एबीपी माझ्या या चॅनलच्या माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी याचा उल्लेख केलाय। तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर तुम्हीच सांगा ना, असा प्रतिप्रश्न केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी काहीही उत्तर दिलं तर त्याला राजकीय रंग येईल, कारण निवडणुकीचा काळ आहे। योग्य वेळी याचं उत्तर जनतेला मिळेल असं सूचक विधान सुद्धा फडणवीसांनी केलंय। मग याचा अर्थ काय घ्यायचा? बरं, त्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी कोणते निर्णय घ्यावेत हे त्यांचं किचन कॅबिनेट ठरवत होतं। हे आम्ही तुम्हाला आमच्या अनेक व्हिडिओतनं सांगितलेलं होतं। तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो। उद्धव ठाकरेंच्या किचन कॅबिनेटमध्ये सुभाष देसाई, संजय राऊत, अनिल परब, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा समावेश होता। तेच उद्धव ठाकरेंना सल्ला द्यायचे आणि गंभीर विषय असेल तर तो शरद पवारांचा ते सल्ला घेत। हिरेन प्रकरणातली ठाकरेंची भूमिका संशयास्पद होती। हिरेनचा मृतदेह सापडल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती। त्यानंतर मग खूप डेव्हलपमेंट्स झाल्या। त्यावेळेचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवरती 100 कोटी वसुलींचं टार्गेट दिल्याचा आरोप करून सरकारला अडचणीत आणलं होतं। त्यांनी इतरही अनेक आरोप केले होते। हे आरोप झाल्यानंतर मग त्यावेळच्या ठाकरे सरकारनं न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मार्च 2021 मध्ये आयोगाची स्थापना केली होती। या आयोगानं अनिल देशमुख, परमबीर सिंग, सचिन वाझे, प्रदीप शर्मा आदी सगळ्यांची साक्ष नोंदवली होती। ही लिस्ट खूप मोठी आहे। आयोगाचं काम तब्बल 1 वर्ष चाललेलं होतं। शेवटी या आयोगानं एप्रिल 2022 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपला अहवाल सादर केला होता। तोपर्यंत अनिल देशमुख जेलमध्ये गेले होते आणि त्यांच्या जागी त्यावेळेचे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री करण्यात आलं होतं।
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी स्वतः जातीनं हा अहवाल ठाकरेंना सादर केला, तेव्हा गृहमंत्री म्हणून वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते. 201 पानांचा हा अहवाल परिशिष्टासह तब्बल 1400 पानांचा आहे. ठाकरेंच्या माजी सहकार्याच्या विरोधातला अहवाल हातात असूनही ठाकरेंनी तो जाहीर केला नाही. का केला नसावा? जर अनिल देशमुख निर्दोष होते तर तो अहवाल जनतेसमोर आणून त्यावेळेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोटं ठरवण्याची संधी ठाकरेंनी का सोडली? अहवालात कुणाकुणावरती ठपका ठेवला होता हे अजूनही गुलदस्त्यात आहे. बरं, यात सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की अनिल देशमुख जामिनावर सुटून आले तेव्हा महायुतीचं सरकार होतं. बाहेर आल्यावरती त्यांनी हा अहवाल जाहीर करण्याची मागणी का केली? शरद पवार या संपूर्ण प्रकरणात का गप्प होते? महाराष्ट्राच्या राजकारणातला एक काळा अध्याय म्हणून या घटनेकडे पाहिलं जातं. ठाकरेंच्या काळात गृह मंत्रालयाची इज्जत गेलेली होती, पोलिसांची प्रतिमा डागाळली होती. जर चांदीवाल आयोगानं देशमुखांना क्लीन चिट दिली होती, त्यांना निर्दोष सिद्ध केलं होतं, तर त्यावेळीच हा अहवाल जाहीर का झाला नाही असे अनेक प्रश्न निर्माण होतात. असो, ही माहिती तर तुम्हाला दिली, पण मग देवेंद्र फडणवीसांनी विचारलेला प्रश्न कायम राहतो. मनसुख हिरेंची हत्या होणार हे अनिल देशमुखांना माहिती होतं का? आणि जर त्यांना माहिती होतं तर पोलीस त्यांना को कॉन्स्पिरेटर म्हणजेच सह आरोपी बनवणार का? आता देशमुख, ठाकरे आणि पवारच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. सध्या हा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे पडू नये आणि पुढे जर महायुतीचं सरकार आलं तर हा जाहीर होणार आहे याचे संकेत फडणवीसांनी आपल्या मुलाखतीत दिलेले आहेत. तोपर्यंत आपण वाट पाहायची की देशमुखांबद्दल आपलं मत बनवायचं हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. खरंच देशमुख या दोषी आहेत का? पवार या मुद्द्यावरती बोलायचं का टाळतात? ठाकरेंना एकाही या अहवालाचा एकदाही उल्लेख का केला नाही? हे काही प्रश्न आहेत जे आपण विचारू शकतो. कृपया घेऊन टाक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.